अगदी झाडू मारायचं काम करण्यापासून लादी पुसण्याची कामं पण केली. आता एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय जसा चालू झाला तसं पैसे नव्हते, भांडवल नव्हतं, अनसर्टन्टी होती खूप की पुढे होईल ते काय होईल कसं होईल. म्हणून मग उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात केली. पुण्यातल्या एका माणसाने मला 3.5 करोड रुपयाला फसवलं. पण नको त्या शब्दात लोकांनी बोलणं, शिव्या देणं हे सगळं मी सहन केलं. मला असं वाटलं की आपण सुसाईड करावं. एकदा रेल्वे स्टेशनला गेलोही. 12 लाख रुपये महिन्याचे कमवायचे होते. त्या लोकांची मूळ रक्कम आणि त्यांना कमिट केलेले प्रॉफिट असे सगळे मिळून 11 करोड रुपये फेडायला लागले. 7,800वरनं 2020ला 7,800वरनं व्यवसाय चालू केला. आज 2025मध्ये 2024-25 या वर्षाचं टर्नओव्हर एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 25.8 करोड रुपये. आपली पालखी आपल्यालाच व्हावी लागते. खांद्यावर दुसरा घेऊन जातो तेव्हा ते तिरडी घेऊन जातो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर ओंकार विमाळे. एक एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनर, कोच, एक एक्झिम ऑन्ट्रप्रिनर, त्याचबरोबर मल्टिपल बिझनेसेसमध्ये काम करणारा ऑन्ट्रप्रिनर. पण सगळ्यात महत्त्वाचं एक सामान्य कामगाराच्या घरी जन्माला आलेला एक मराठी माणूस. माझी लाईफ जर्नी सांगायची झाली तर माझा जन्म एका सामान्य म्हणण्यापेक्षा अतिसामान्य कुटुंबात झाला. माझे आजोबा सुतार काम करायचे. माझे वडील मफतलाल इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचे. त्यामुळे घरामधनं व्यवसायाचा सपोर्ट आणि व्यवसायासाठी भांडवल हे दोन्ही कधीच नव्हतं. पण लहानपणापासून एक गोष्ट वारंवार बघत होतो ते म्हणजे माझे आजोबा ज्यांच्याकडे काम करायचे त्यांची एक फॅक्टरी होती जिथे आजोबा माझे सुतारकाम करायचे. सो त्या फॅक्टरीमध्ये ते मालक जे होते त्यांच्या लहानपणापासून त्यांचा सहवास मला लाभला. त्यामुळे एक होतं की बाबा माझ्या आजोबा जे करतायत ते न करता त्यांचे मालक जे करतायत ते काम करायचा आपण प्रयत्न करावा, म्हणजेच व्यवसाय. आणि त्यामुळे शिकत असताना, मोठे होत असताना, पुढे जात असताना एक गोष्ट कायम डोक्यात होती ती म्हणजे व्यवसाय करायचा आहे. जसं लाईफमध्ये पुढे जात गेलो, जसं वाढत गेलो तसं घरातल्यांची, वडिलांची परिस्थिती थोडीशी सुधारत गेली. पण तरी म्हणता येईल की अगदीच बॉर्न विथ अ गोल्डन स्पून असं नव्हतं, तर बॉर्न विथ अ सिल्वर स्पून असं होतं. सो या सगळ्या जर्नीमध्ये कम्प्लिटली काम करत असताना जसं शिकत गेलो पुढे तसं नवीन नवीन लोकं भेटत गेली, नवीन नवीन लोकांचे सहवास लाभत गेले. आणि एक गोष्ट वारंवार प्रकर्षाने बघायला मिळत होती ती म्हणजे व्यवसाय करणारा जो असतो तो सगळ्या गोष्टी कव्हर करत असतो, सगळ्या गोष्टी कंट्रोल करत असतो. म्हणून व्यावसायिक बनायचं. शिक्षण माझं मेजरली पुण्यामध्ये झालं, ठाण्यामध्ये झालं. पुण्यामध्ये मी SSPMS नावाच्या शाळेमध्ये बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. त्यामुळे तिथेही आईवडिलांचा सहवास फार काय लाभला नाही. पण पुढे झाल्यानंतर मोठं झाल्यानंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो, त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट क्लिअर होती की भारतात शिक्षण घेऊन भारतात काम करण्यापेक्षा बाहेरगावी जर शिक्षण घेतलं, देशाच्या बाहेर जर शिक्षण घेतलं तर देशाच्या बाहेर घेतलेलं शिक्षण आणि त्याचा उपयोग जर देशात करता आला तर त्याच्यातनं बरंच मोठं काम उभं करता येऊ शकेल. म्हणून स्कॉलरशिपवरती लंडनला शिकायला गेलो. आणि जेव्हा लंडनला शिकायला गेलो तिकडे अजून एक्सपोजर मिळालं, नवीन नवीन माणसं भेटली. आणि या सगळ्या माणसांच्या जर्नीमध्ये एक गोष्ट जाणवली की तुम्ही भारतामध्ये आपल्याकडे डिग्निटी ऑफ वर्क नाही आहे. म्हणजे जितकं छोटं काम तितकं पगार कमी, जितकं छोटं काम तितकं पैसा कमी, आणि जितकं मोठं काम तितका पगार जास्त. आणि तेच UK लंडनमध्ये असताना ही गोष्ट उलटी होती. कचरा साफ करणाऱ्याला माणसाला सगळ्यात जास्त पगार मिळायचा, फोर्कलिफ्ट ऑपरेटरला सगळ्यात जास्त पगार मिळायचा, आणि ऑफिसमध्ये जाणाऱ्या माणसांना कम्पॅरेटिव्हली पगार कमी मिळायचा. सो ही एक मानसिकता हळूहळू क्रिएट होत गेली. आणि तिथे काम करत असताना जेव्हा मी लंडनमध्ये होतो त्यावेळेस मला नोकरी करणं गरजेचं होतं, कारण तिकडे लागणारा पैसा, शिक्षणासाठी लागणारा पैसा तिकडेच कमवायचा होता. त्यामुळे वेळेला स्टोर्समध्ये काम केलं. अगदी झाडू मारायचं काम करण्यापासून लादी पुसण्याची कामं पण केली. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट डोक्यात क्लिअर होती की आपल्याला हे आयुष्यभर नाही करायचं. अनेक वेळा असं होतं की मुलं किंवा लोकं काम आत्ता जे काम करतो ते छोटं आहे त्यामुळे ते कामं सोडून देतात. पण मी या जर्नीमध्ये एक गोष्ट जाणवली मला, ती म्हणजे आत्ता जे काम करतं याच्यापेक्षा काय काम पुढे जाऊन करायचं आहे, ते काम किती मोठं होऊ शकतं याचं विजन आणि त्याचं मिशन क्लिअर ठेवणं. ही मला वारंवार माझ्या वाचनात, मी खूप पुस्तक वाचण्याची आवड आहे मला, त्यामुळे माझ्या वाचनात ही गोष्ट वारंवार मला जाणवत होती. शिक्षण घेतल्यानंतर आईवडिलांचं म्हणणं असं होतं की लंडनमध्येच राहा, तिकडे स्थायिक हो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी ज्या दिवशी पहिल्यांदा भारतातनं लंडनला जाण्यासाठी फ्लाईटमध्ये बसलो त्या मोमेंटला मी ठरवलं होतं की मी परत देशात येणार, महाराष्ट्रात येणार
आणि महाराष्ट्रामध्ये राहून मराठी जनांसाठी काहीतरी काम करणार. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे स्वतः वाढणं. कारण लष्कराच्या भाकऱ्या भाजून पोटं भरत नाहीत. तसंच पहिलं स्वतःचं पोट भरलेलं असेल तर लोकांचं पोट भरायला जास्त ऊर्जा मिळते, जास्त चांगलं काम करता येऊ शकतं. म्हणून मग लंडनवरनं जेव्हा परत आल्यानंतर एक 6 महिने नोकरी केली. पण ते नोकरीमध्ये जाणवलं की नोकरी वगैरे करणं आपलं काम नाही आहे. आपल्याला हे आपण ह्याच्यासाठी बनवलं गेलो नाही आहे. आणि मला माझ्या लंडनमधल्या एका मित्रांनी बोलताना एक वाक्य वापरलं होतं, ते म्हणजे तुम्ही जर छोटे असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये छोटे प्रॉब्लेम येतील, आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये मोठे प्रॉब्लेम येत असाल तर तुम्ही लेजंड बनण्यासाठी तयार झालेले असाल. त्यामुळे हे वाक्य माझ्या मनात खूप स्ट्रॉंगली बिंबवलं गेलं. आणि त्याच ह्याच्यातनं मी लंडनवरनं परत आल्यानंतर इथे व्यवसाय करायला सुरुवात केली. व्यवसाय डिरेक्टली करणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे काहीतरी शिकणं. आता माझ्या लंडनमध्ये शिकत असताना एक्सपोर्ट इम्पोर्ट हा व्यवसाय माझ्या वाचनात, माझ्या ऐकण्यात किंवा माझ्या इव्हन शिक्षणाच्या ओव्हरऑल जर्नीमध्ये पण होता. आणि त्याच्याबद्दल कुतूहल पण होतं की इंटरनॅशनल बिझनेस, की भारतात राहून तुम्ही जगभरात व्यवसाय करू शकता, ही भावनाच मला खूप सुंदर वाटली. आणि म्हणून मग एक्सपोर्ट इम्पोर्टबद्दल शिकायला लागलो, जाणून घ्यायला लागलो, वाचायला लागलो. त्यानंतर मग भारताला आल्यानंतर MBA करायचं ठरवलं. MBAचा विषय काय असायला पाहिजे, मग तो विषय पण ठरवला की चेंजिंग डायमेन्शन्स ऑफ मॉडर्न इंटरनॅशनल बिझनेस. त्यानंतर मग डॉक्टरेट केली. डॉक्टरेट झाल्यानंतर मग विचार केला की अजून पुढे काय शिकता येऊ शकेल. असं करत काही काळ राजकीय क्षेत्रात काम करण्याचा चान्स आला. त्याच्यामध्ये हुशार असल्यामुळे किंवा बोलण्याची कला असल्यामुळे माझं राजसाहेब ठाकरेंबरोबर कम्युनिकेशन बऱ्या मोठ्या प्रमाणात चालू झालं. त्यांच्यावर कम्युनिकेट करत होतो. जसं MBA माझं संपलं त्यावेळेस मी विचार केला की आता आपण पूर्ण वेळ पक्षाचं काम करायचं. आणि मी त्यांना सांगितलं, तर त्यांनी मला त्यांच्या घरी बोलून घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ओमकार, सगळेच जण जर दगड मारायला लागले तर मला माझे CD देशमुख कसे मिळतील, ह्याच्यापेक्षा अजून काय शिकता येईल याचा विचार कर. आणि त्यामुळे मी ठरवलं की आता मग अजून शिकायचं. आणि मग MBA झाल्यानंतर डॉक्टरेट करू शकलो. डॉक्टरेट करत असताना जाणवलं की बऱ्याच अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. आणि त्याच्यात एक एक्सपोर्ट इम्पोर्ट अपॉर्च्युनिटी तर होतीच, पण त्याचबरोबर ट्रेनिंग कोचिंग अपॉर्च्युनिटी होती की ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांचं आयुष्य चेंज करू शकता. सो एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय चालू झाला. तर एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय जसा चालू झाला तसं पैसे नव्हते, भांडवल नव्हतं, पण एक गोष्ट माहिती होती की इंडस्ट्रीमध्ये याच काम करायचं. त्यामुळे छोट्याने सुरुवात केली. मला आठवते माझ्याकडे 16,000ची इन्व्हेस्टमेंट होती सगळी मिळून, जे मी लंडनमधून शिकून परत आलो होतो, ती जमवलेले पैसे होते. त्या 16,000च्या इन्व्हेस्टमेंटनी मी माझं काम चालू केलं. तर सगळ्यात पहिलं काम 16,000ची इन्व्हेस्टमेंटवरती डायरेक्टली एक्सपोर्ट करणं तर शक्य होणारच नव्हतं. त्यामुळे काय शक्य होऊ शकतं, तर मग लक्षात आलं की भारतामध्ये असे अनेक लोक आहेत की जे एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट बनवतात, पण ते स्वतः ते एक्सपोर्ट नाही करू शकत. दुसरा कोणीतरी माणूस येतो आणि त्यांच्याकडनं ते प्रोडक्ट घेऊन एक्सपोर्ट करतो. म्हणून मग त्या लोकांना अप्रोच केलं, त्यांच्याशी बोललो, त्यांना विचारलं की तुम्ही स्वतः एक्सपोर्ट का नाही करत. तर जसं अनेक लोकांच्या मनात भीती असते तशीच त्यांच्या मनात पण होती, ती म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट करायला भीती वाटते, पैसे येतील की नाही माहीत. आणि या सगळ्या सिस्टम्स मला माहिती होत्या. म्हणून मग त्यांना सांगितलं की आपण एक काम करू की पहिले तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करू. आणि मग डॉक्युमेंट्स रेडी करण्यासाठी त्यांना पैसे चार्ज केले. त्यातनं आयुष्यातले पहिले 2-2.5 लाख रुपये जमा झाले. मग परत त्यांच्याकडे गेलो, परत त्यांना जाऊन सांगितलं की तुमचे डॉक्युमेंट रेडी झाले तर एक्सपोर्ट करायला चालू करा. तर आम्हाला माहीतच नाही. मी म्हटलं मग ठीक आहे, तुम्हाला मी कन्सल्टन्सी देतो. त्या कन्सल्टन्सीमधनं पैसे जमा झाले. तिकडनं मग त्यांच्यातलेच काही लोकांचे प्रोडक्ट घेतले, ते मी एक्सपोर्ट करायला लागलो. असं करत माझा एक्सपोर्ट कधी व्हायला लागला ते कळलंच नाही. पण ह्याचं कारण सगळ्यात मोठं मला जाणवतं ते हे होतं की माझा का क्लिअर होता. मी जे करतोय ते का करतोय हे मला माहिती होतं, कारण मला माझं स्वतःचं एक बिझनेस एम्पायर उभं करायचं होतं. सो विजन क्लिअर असतील, विजन मोठे असतील तर मोठ्या जर्नीज किंवा मोठ्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. ते करत असताना व्यवसाय उभं राहिले. व्यवसायामध्ये अनेक चढ उतार आले, पण फॉर्च्युनेटली माणसं चांगली मिळत गेली. एक गोष्ट होती, मी कायम बोलतो की लोकांकडे काम नसतं पण माझ्याकडे कायम काम होतं. सो एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय करता मग इव्हेंट मॅनेजमेंटच्या इंडस्ट्रीमध्ये आलो. इव्हेंट मॅनेजमेंटच्या इंडस्ट्रीमध्ये थोडंफार काम उभं राहिलं. मग एक इव्हेंट करत असताना एक डॉक्टर होते. त्या डॉक्टरने सांगितलं आमचा IVFचा बिझनेस आहे तर त्याचा इव्हेंट करायचा आहे. म्हटलं इथे इव्हेंट करू. मग त्यांच्यासाठी काही इव्हेंट्स करता त्यांना मी ऑफर केली की तुमच्यासाठी मी मार्केटिंग करू का. सो त्यांचं मार्केटिंग करत असताना भारतात एस्टॅब्लिशमेंट त्याची झाली. नंतर मग इतर काही देशामध्ये उझबेकिस्तान, कझाकिस्तान अशा 7 देशांमध्ये त्यांच्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट करायला लागलो. असं करत एकाला लागून एक व्यवसाय उभे होत गेले. पण तरीही या सगळ्या जर्नीमध्ये एक गोष्ट मनात होती की यार आपण जे करतोय याच्यातनं फक्त आपलंच भलं होतं, आपण समाजासाठी काही करू शकत नाही.
आणि तो चान्स मला मिळाला 2020मध्ये कोविडच्या काळामध्ये. कारण करण्यासारखं काहीच नव्हतं, अनसर्टन्टी होती खूप की पुढे होईल ते काय होईल कसं होईल. म्हणून मग उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात केली. उद्यमी महाराष्ट्र सुरुवात करण्याचा हेतू एकच होता की एका मराठी माणसाने अनेक मराठी माणसांसाठी एक प्लॅटफॉर्म उभं करावं जिथे मराठी माणसं व्यावसायिक म्हणून घडतील. आणि त्याला कारण होतं एक्सपोर्ट इम्पोर्टचं. सो हे पुढे जात असताना, ते काम करत असताना एक्सपोर्ट इम्पोर्टमधनं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. मला आठवते सगळ्यात पहिली बॅच जी मी केली होती ती होती फ्री बॅच केली होती आणि त्याला साधारणपणे 2200 लोकांनी पहिल्याच बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंगसाठी जॉईन केलं. आणि तिकडे मला वाटलं की ह्याची गरज आहे, पण फक्त फ्री देत राहिलो तर आयुष्यभर करू शकणार नाही. मग त्यातनं चार्जेस करायला लागलो, हळूहळू त्यांना चार्ज करायला लागलो. मला आठवतं मी उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात जी केली ती 7,800 रुपयांनी केली होती 2020, 1 मे 2020 या दिवशी. आणि आज त्या ऑर्गनायझेशनचा टर्नओव्हर वर्षाचा 25 करोडचा आहे 5 वर्षामध्ये. म्हणजे जे म्हणतात ना की आमच्याकडे भांडवल नाही आहे म्हणून आम्ही व्यवसाय नाही करू शकत, तर जर तुमचे इंटेन्शन्स क्लिअर असतील तर तुम्ही छोट्यातनं मोठं, म्हणजे मी 7,800वरनं 2020ला 7,800वरनं व्यवसाय चालू केला. आज 2025मध्ये 2024-25 या वर्षाचं टर्नओव्हर एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 25.8 करोड रुपये. सो हे करणं पॉसिबल आहे हे मला मी जेव्हा करत गेलो तसे मला विजन्स मिळत गेले आणि पुढे जाता जाता कळायला लागलं. सो याच सगळ्या जर्नीमध्ये पुण्यातल्या एका माणसाने मला 3.5 करोड रुपयाला फसवलं. आणि त्यावेळेस असं वाटलं की जेव्हा त्यांनी फसवलं त्या 3.5 करोड रुपये खूप होते माझ्यासाठी. आता फसवलं कसं, तर बेसिकली माझ्या एका मित्राने मला सांगितलं की हा अमुक माणूस आहे, हा एक्सपोर्ट्समध्येच काम करतो आहे आणि एक्सपोर्ट्समध्ये काम करत असताना हा आपल्याला एका देशामध्ये त्याचे ऑफिसेस आहेत, तो आपल्याला मदत करेल. मी म्हटलं ठीक आहे करू काम. ओव्हरऑल बघायला गेलं तर आम्हाला दिसत होतं की आपल्याला महिन्याला 12 लाखाचं प्रॉफिट होईल त्याच्याबरोबर काम करून. म्हणून मग मी माझे पैसे इन्व्हेस्ट केले, इतर काही लोकांचे पैसे इन्व्हेस्ट केले. जवळजवळ 12 ते 14 लोकांचे पैसे होते सगळे मिळून, पण ते सगळ्यांनी माझ्या भरोशावरती माझ्या शब्दावरती पैसे इन्व्हेस्ट केले होते. आणि त्या माणसाने काम चालू केलं, हळूहळू पैसे यायला लागले. परत 2 महिन्यांनी मला जाणवलं की हा माणूस आपला 10 लाखाचा कंटेनर एक्सपोर्ट केला तर फक्त 6 लाखच परत देतो आहे, किंवा 15 लाखाचा कंटेनर एक्सपोर्ट केला तर फक्त 8च लाख परत दिले. हा पॅटर्न पुढे चालत होता. मी त्याला विचारतोय काय चालणार, कसं होणार, तो नाही येत आहेत पैसे. मग कधी अचानक 2 लाख रुपये यायचे, कधी नाही यायचे. असं करत करत हा सगळा मिळून हिशोब गेला 3,80,00,000वरती. आणि मी ज्यांच्याकडनं पैसे घेतले होते त्यांना माझ्या काही कमिटमेंट्स होत्या पैशाच्या आणि त्याच्यावरती देणाऱ्या प्रॉफिटचा. सो ते कमिटमेंट तर माझ्या होते. आणि नंतर एका पॉईंटला अचानक हा माणूस गायब झाला. त्यांनी कम्युनिकेशन बंद केलं. त्याच्या घरी गेलो तर घरच्यांचं असं होतं की आम्हाला माहिती हे करतो, आम्ही काय फार इंटरेस्ट त्याला दाखवणार नाही. पोलिसांकडे गेलो तर पोलिसांनी सांगितलं कंप्लेंट करा, हे करा, ते करा. पण एक गोष्ट माझ्या मनात होती की माझ्या भरोशावर ज्या लोकांनी पैसे दिलेत ते पैसे मला परत फेडायचे. आणि त्याच्यासाठी नंतर मी काम करायला लागलो. आणि 12 लाख रुपये महिन्याचे कमवायचे होते. त्या लोकांची मूळ रक्कम आणि त्यांना कमिट केलेले प्रॉफिट असे सगळे मिळून 11 करोड रुपये फेडायला लागले. पण एक माझ्या डोक्यात क्लिअर होता, आता 11 करोडचा आकडा म्हटल्यानंतर अनेक लोक उद्ध्वस्त होतील, अनेक घरं उद्ध्वस्त होतील. माझ्याही बाबतीत ती वेळ आली. मला असं वाटलं की आपण सुसाईड करावं. एकदा रेल्वे स्टेशनला गेलोही, पण त्या मोमेंटला वाटलं की आपण आपल्या मागे आपले आई वडील बायको मुलं हे जे आहेत, आपण सुसाईड करणं खूप सोपं आहे, पण नंतरचा त्रास त्यांना भोगायला लागेल. आणि त्या मोमेंटला ठरलं की मरायचं नाही, लढायचं. कारण मी सुरुवातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक गोष्ट फॉलो करतो, वाचनात आलेली. त्यामुळे परत उभं राहण्यासाठी काय करता येऊ शकेल ह्याचा जेव्हा विचार करायला लागलो त्यावेळेस मार्ग ओपन व्हायला लागले, ऑपॉर्च्युनिटीज यायला लागल्या. तो माणूस तर गायब झालाच, पण मला गायब व्हायचं नव्हतं. कारण मला सगळ्यात महत्त्वाचं काय होतं ते माझं नाव, माझ्या आईवडिलांचं नाव. आणि त्यासाठी काम केलं. आणि ज्या मोमेंटला ठरवलं तेव्हापासून पुढच्या 1 वर्षामध्ये 11 करोड रुपये फेडू शकलो. सो ही जर्नी सोपी होती का? तर अजिबात नव्हती. आणि या जर्नीमध्ये त्रास झाला, मानसिक त्रास होत होता. जी लोक आयुष्यात कसं असतं बघा, जेव्हा तुम्ही सगळं चांगलं असतं ना तेव्हा सगळेच चांगले बोलतात, पण जरा तुमचं व्यवहारात 19-20 झालं तर पायाला हात लावणारी माणसं हात उगारायला पण कमी करत नाहीत. माझ्या नशिबाने कोणी हात उगारला नाही, पण नको त्या शब्दात लोकांनी बोलणं, शिव्या देणं हे सगळं मी सहन केलं. पण जेव्हा मी माझे इंटेन्शन्स त्यांना दाखवले की मला तुमचे पैसे परत द्यायचे, त्यावेळेस लोक ऐकायला लागली, समजून घेत होती. आणि फक्त मुद्दल परत नाही केली तर त्यांना कमिट केलेलं प्रॉफिट पण परत केलं.
कदाचित त्या 11 करोडमुळे मी आज 2 ते 3 वर्ष मागे गेलो असेन, पण मी माझ्या मनात, माझ्या परिवाराच्या मनात कमीत कमी 5 ते 10 वर्ष किंवा 5 ते 10 पटीने माझा रिस्पेक्ट वाढवला आहे. आणि तो रिस्पेक्टच इम्पॉर्टंट आहे मला पुढे वाढवण्यासाठी. आणि आता अशी परिस्थिती आहे की ज्यांचे पैसे परत गेले ते आम्हाला आता परत फोन करतात की ओंकार अजून काय अपॉर्च्युनिटी असेल तर आम्हाला सांगा, आपण परत इन्व्हेस्ट करू. सो दुनिया बघायला गेली ना तर बरेच लोक असं होतं की दुनियाच्या भरोशावरती आपले इंटेन्शन चेंज करतात, आपलं वागणं चेंज करतात. मला असं वाटतं की तुम्ही तुमचे विजन्स क्लिअर असतील, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय अचीव करायचं आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय आहात आणि ते तुमचा ट्रू सेल्फ जर मेंटेन ठेवलात तर त्यातनं तुम्हाला पुढे जाणं इम्पॉर्टंट होईल, त्यातनं इझी होऊ शकेल. आणि या सगळ्या जर्नीमध्ये ज्या काही लोकांनी साथ दिली म्हणजे आई, वडील, बायको हे तर आहेतच, पण माझे गुरु म्हणजे मला माझ्या नशिबाने अनेक जण मिळाले. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये किंवा प्रत्येक आयुष्यातल्या फॅक्टरमधले जे एक्सपर्टीज आहेत ते मला मिळाले. त्यातले माझे मला पुढे नेत असताना संदीप आचार्य नावाचे माझे एक मेंटॉर आहेत, जे लोकसत्तामध्ये पत्रकार आहेत, मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांनी मला एक गोष्ट कायम सांगितली की ओंकार, आपली पालखी आपल्यालाच व्हावी लागते. खांद्यावर दुसरा घेऊन जातो तेव्हा ते तिरडी घेऊन जातो. त्यामुळे किती म्हटलात की घरातले येतील मदतीला, किती म्हटलं मित्र येतील मदतीला, पण खरं मदतीला कोण येऊ शकतं ते तुम्ही स्वतः येणंच गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुमचा स्वतःवरचा विश्वास नसेल ना तोपर्यंत काहीच करता येऊ शकत नाही. मला अनेक वेळा एक गोष्ट विचारली जाते की तुमच्या लाईफमध्ये प्लॅन बी काय. तर मला असं वाटतं की ज्या दिवशी तुमचा प्लॅन बी असेल ना त्या दिवशी तुमचा प्लॅन एवरती विश्वास नाही आहे, ही गोष्ट क्लिअर आहे. म्हणजे अलेक्झांडर जेव्हा कधी युद्धावर जायचा त्यावेळेस तो परतीचे मार्ग तोडायचा, बोटी जाळून टाकायचा. सो हाच जर फंडा तुम्ही लाईफमध्ये ठेवलात की माझ्याकडे प्लॅन बी नाही आहे, मी परत कुठे जाऊ शकत नाही आहे, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या हातात जे ते बेस्ट परफॉर्म करायचा प्रयत्न करता. आणि ज्यावेळेस हातात काही ऑप्शन नसेल, नाही तर युजली काय होतं, हां ठीक आहे हा बिझनेस चालू केला, नाही झाला तर नोकरी मिळेल, या थॉट प्रोसेसमध्ये जर तुम्ही सुरुवातच तशी करणार असाल किंवा थॉट प्रोसेस ही असेल की जमलं तर करेन नाही तर सोडून देईन, तर ते कधीच जमणार नाही आहे. सो प्लॅन बी न ठेवणं हाच सगळ्यात बेस्ट प्लॅन आहे लाईफमधला. जर व्यवसायामध्ये, जर तुम्हाला बिझनेसमध्ये किंवा लाईफमध्ये पुढे जायचं असेल तर एक सगळ्यात महत्त्वाचं स्किल, ज्या स्किलनी मला हेल्प केली पुढे जायला, तर ते स्किल आहे सेल्स आणि मार्केटिंगचं. ज्या माणसाला या जगामध्ये सेल्स करता येतो, ज्या माणसाला मार्केटिंग करता येतं, तो माणूस कधीही उपाशी झोपू शकत नाही. त्यामुळे जर कोणी युवक हे व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांच्या मनात असेल आम्हाला व्यवसाय करायचा आहे, तर व्यवसाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकणं सोपं आहे, एखादा दुकान टाकणं सोपं आहे, कठीण काय तर विकणं. सो ते विकण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे. ज्या माणसाला विकता येऊ शकतं, म्हणजे माझ्या एका वाचनात एक कविता आली होती, त्याच्यावरनं माझ्या याचा एंड करतो, ते म्हणजे फाटकं घालून सोनं विकाया बसलो तर गर्दी जमता जमेना. फाटकं घालून सोनं विकाया बसलो तर गर्दी जमता जमेना, पण तेच फाटकं घालून तेच सोनं विकाया बसलो तर गर्दी हटता हटेना. ॲट द एंड विकता येणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही जाऊन सर्च केलं तर पेट्रॉक नावाचं एक प्रोडक्ट आहे, माणसं दगडं विकत आहेत 8,500 रुपयाला. जर ती दगडं 8,500 रुपयाला विकलं जाऊ शकतं तर माणूस काहीही विकू शकतं. इंटेन्शन्स क्लिअर हवेत आणि काय विकायचं आणि कशासाठी विकायचं हे मी तुम्हाला स्वतःला माहिती असणं गरजेचं आहे. आणि व्यवसाय जर चालू करायचा आहे ना तर फक्त नोकरीचा कंटाळा आला म्हणून व्यवसाय चालू करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही का व्यवसाय चालू करता आणि त्यातून तुम्ही काय चेंज करणार आहात हे माहिती असणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.